हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आइन्स्टाईन ट्युटोरियल्स. स्टॅटिस्टिक्स टॉपिक आपण बघतोय. स्टॅटिस्टिक्स टॉपिकमध्ये सेंट्रल टेंडन्सी ऑफ डेटा जो आहे त्यामध्ये 3 टाईपच्या टेंडन्सीज आपण पाहतो. पहिले आहे मीनच्या 3 मेथड्स आहेत, डायरेक्ट मेथड, ॲज्युम मीन मेथड अँड स्टेप डेव्हिएशन मेथड. त्यानंतर दुसऱ्या ज्या 2 क्वांटिटी आहेत त्यातली पहिली क्वांटिटी आता आपण बघणार आहे मीडियन आणि तिसरी क्वांटिटी असणार आहे ती मोड. आता मीडियन क्वांटिटीची गरज काय आहे, वाय मीडियन इज रिक्वायर्ड. पहिल्यांदा तर हे बघूयात आपण मीडियन म्हणजे काय. जर आपण एखादा क्लासमधला एखादा डेटा काढला, सपोज क्लासमध्ये 50 स्टुडंट्स आहेत, 50 स्टुडंटना सो अँड सो मार्क्स पडले, त्या मार्क्सचा मीडियन काय आहे म्हणजे काय की मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स कुठल्या रेंजमध्ये आहेत किंवा त्या मार्क्सपैकी असे कुठले मार्क्स आहेत की जे आपण म्हणू शकतो की या क्लासची ती टेंडन्सी आहे. फॉर एक्झाम्पल मार्क्स आहेत 0 to 50. गरज काय आहे बघा त्याची, 0 to 50 मध्ये मार्क्स पडलेले आहेत. आता यामध्ये समजा आपण 2 गोष्टी काढू शकतो. वी कॅन फाइंड आउट मीन, वी कॅन फाइंड आउट मीडियन. आता मीन कधी कधी फॉल्सिफाय करू शकतो. म्हणजे काय, मीनची व्हॅल्यू जी आहे ती कधी कधी रॉंग असू शकते टू प्रेडिक्ट की हा क्लास नक्की कुठल्या रेंजमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल सपोज त्या क्लासमध्ये 5 स्टुडंट्स आहेत, फक्त 5 स्टुडंट्स आहेत. 5 स्टुडंटचे मार्क्स काय आहेत, मीन आपण काढणार आहोत. 5 स्टुडंटना असे मार्क्स पडले 10, 10, 5, 10 आणि 40. एकच स्टुडंट टॉपर आहे, त्याला मार्क्स आहेत 40. ओके, या मार्क्सचा जर आपण मीन कॅल्क्युलेट केला की बाबा ऑन एन ॲव्हरेज किती मार्क्स पडले प्रत्येकाला, तर हा ऑन एन ॲव्हरेज किती होईल, 10 + 10 10, हे झाले 30, 30 + 40 70, 75 डिवायडेड बाय देर आर 5 स्टुडंट्स. सो किती झाला हा 15. ऑन एन ॲव्हरेज आपल्याला किती मार्क्स मिळाले त्या क्लासमध्ये असं कळतंय की 15 मार्क्स हा ॲव्हरेज आहे. बट इज इट राईट. यामध्ये बघा, ज्या स्टुडंटला 5 मार्क्स पडले त्यासाठी हा 15 आकडा खूप मोठा आहे. ज्या स्टुडंटला 10 मार्क्स पडले त्याच्यासाठी पण हा मोठा आहे. आणि ज्या स्टुडंटला 40 मार्क्स पडले त्याच्यासाठी हा आकडा कमी आहे. आणि 15 मार्क्स आपल्याला यामध्ये कुठं दिसत नाही आहेत. ह्याचा अर्थ इन धिस डेटा प्रॉब्लेम कुठे झाला, प्रॉब्लेम झाला वेन मार्क ऑफ 1 स्टुडंट मार्क्स वेर 40. हायेस्ट एकदम रेंजला गेले ते मार्क्स आणि त्यामुळे काय झालं, तुमचा मीन जो आहे तो मीन एकदम स्पाइक झाला, एकदम त्याची व्हॅल्यू वाढली. याचा जर मी मीडियन काढला तर तो काय होईल, 5, 10, 10, 10, 40. असेंडिंग ऑर्डरमध्ये मी हे अरेंज केलं आणि असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्यानंतर यातला जो मिडल डेटा आहे तो असणार आहे माझा मीडियन. म्हणजे यामध्ये मिडल डेटा काय आला, 10. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज याचा मीडियन किती आहे, तर मीडियन मार्क्स ऑफ द क्लास इज 10. मॅक्झिमम लोकांना 10 पडलेत. मॅक्झिमम नंबर ऑफ रिपिटेशन जे असतात त्याला ॲक्च्युली मोड म्हणतात, पण मीडियनसुद्धा आपल्याला काय मिळतोय, 10 मिळतोय. म्हणजे यावरून आपल्याला टेंडन्सी कळते क्लासची की क्लासची रेंज काय आहे, 10च्या अराउंड आहे. जरी एका स्टुडंटला 40 पडले असतील किंवा एखादा 5 पडले असतील तरीसुद्धा टेंडन्सी काय आहे, टेंडन्सी आहे अराउंड 10 मार्क्स. So that's why median is more accurate to find out the tendency, to find out the characteristic of that class, characteristic of the data. ओके, यासाठी आपण काय करतो, आपण स्टडी करतो मीडियन. आता मीडियन काय आहे, मीडियनमध्ये बघा, मीडियन ऑफ अनग्रुप डेटा. अनग्रुप डेटा म्हणजे ज्यामध्ये क्लासेस नसतील, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज असतील, जशा आता आपण बघितल्या, तर त्यामध्ये असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्ही ते अरेंज करा आणि त्यामध्ये एक्झॅक्टली मिडल पोझिशनला जो नंबर असेल त्या नंबरला आपण काय म्हणतो, मीडियन ऑफ दॅट डेटा. ओके, सो इफ द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज इवन, मग इवन असेल तर तो मिड पॉईंट आपल्याला मिळणार नाही. तर मिड पॉईंट मग आपण कसं काढू शकतो, ॲव्हरेज काढायचा या 2 व्हॅल्यूजचा. म्हणजे समजा अशा व्हॅल्यूज आहेत 5, 10, 10, 15, 20, 20. मग ह्यामध्ये मिड पॉईंट मिळत नाही आहे, मग आपण या 2 व्हॅल्यूजचा ॲडिशन करा, त्याला मीन काढा. किती झाल्या ह्या व्हॅल्यू, 25/2 12.5. असा आपण इवन नंबरच्या स्कोअरचा जो आहे मीडियन काढू शकतो. आता ग्रुप फ्रिक्वेन्सी असेल, आपल्याला ग्रुप फ्रिक्वेन्सीवरतीच मॅक्झिमम क्वेश्चन येतात. तर ग्रुप फ्रिक्वेन्सीमध्ये काय काय होतं बघा. ग्रुप फ्रिक्वेन्सीमध्ये तर असेल, डेटा लार्ज असेल तर आपण त्याचे ग्रुप्स बनवतो. सपोज 100 स्टुडंट्स आहेत, मग 100 स्टुडंटचा प्रत्येकाचे मार्क्स नाही आपण लिहू शकत. मग आपण काय लिहिणार, 10 to 20च्या रेंजमध्ये किती स्टुडंट आहेत, 20 to 30च्या रेंजमध्ये किती स्टुडंट आहेत, अँड सो ऑन. ओके, सो इन दॅट केस व्हॉट वी गेट फॉर मीडियन, वी गेट वन फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे मीडियनचा, L + n/2 - CF/F इंटू H. फॉर्म्युला पाठ करायचा. काय आहे फॉर्म्युला, L आहे कॅपिटल L + n/2 - CF. CF काय आहे, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, डिवायडेड बाय F इंटू H. बघा L काय आहे, लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास. मीडियन क्लास कसा फाइंड आउट करायचा ते बघूयात आपण. टोटल फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे कॅपिटल N असतो, त्याला डिवाइड बाय 2 करा म्हणजे आपल्याला निम्मा त्याचा पार्ट मिळतो. म्हणजे 50 नंबर ऑफ स्टुडंट असतील तर n/2 काय होईल, मग 25 होईल. CF cumulative frequency. What is the cumulative frequency? Less than of the class preceding the
मीडियन क्लास. मीडियन क्लासच्या आधीचा जो क्लास असेल त्याची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते CF. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आहे बघूयात. फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास F आणि क्लास इंटरवल इज द H फॉर हाईट. क्लासची हाईट किंवा क्लासची टोटल इंटरवल किती आहे, क्लासची विड्थ किती आहे. ओके, बघा आता कसा फाइंड आउट करायचा. सपोज एक इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल बघूयात. सिम्पल एक्झाम्पल आहे. 10 to 20, 20 to 30 असे क्लासेस दिलेले आहेत. फ्रिक्वेन्सीज काय दिलेले आहेत. यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट, यू हॅव टू फाइंड आउट द मीडियन ऑफ द डेटा. आता मीडियन मला फाइंड आउट करायचा या डेटावरून. फर्स्ट स्टेप काय करायची, तुमचे जे क्लासेस आहेत हे क्लासेस काय पाहिजेत, कंटिन्युअस असले पाहिजेत. क्लासेस शुड बी कंटिन्युअस. इथे कंटिन्युअस आहेत, ओके, नो प्रॉब्लेम. आता 3 कॉलम्स फक्त यामध्ये लागतील. पहिल्या कॉलममध्ये काय असेल, पहिल्या कॉलममध्ये असतील रेडीमेड दिलेले क्लासेस, हे क्लासेस ॲज इट इज. दुसऱ्या कॉलममध्ये काय असतील, फ्रिक्वेन्सीज असतील. ओके, रेडीमेड ज्या फ्रिक्वेन्सी दिल्या आहेत, फ्रिक्वेन्सीची समेशन 272 ते आपण करतो. आणि त्यानंतर तिसरा काय आहे, तिसऱ्या कॉलममध्ये आपण म्हणतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फर्स्ट स्टेप आपल्याला काय करावी लागते, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, द वर्ड क्युम्युलेटिव्ह म्हणजेच काय, कंबाईंड, ॲडिशन केल्यानंतर जे येते त्याला म्हणतो आपण क्युम्युलेटिव्ह. म्हणजे काय, पहिली व्हॅल्यू ॲज इट इज घ्या, 50 ॲज इट इज असेल. याच्यानंतर जो नंबर आहे हा यामध्ये ॲड करा 50मध्ये, ती व्हॅल्यू इथे येईल. म्हणजे 50 + 42 आला 92. मग त्यानंतर हा 50 ॲड केला 92मध्ये, मला मिळाला 142. 142मध्ये पुढची व्हॅल्यू ॲड केली. सगळी ॲड करत करत शेवटी जी व्हॅल्यू असेल ती तुम्हाला सेम मिळते, समेशन ऑफ FI. ओके, समेशन ऑफ FI म्हणजे आपल्याला काय मिळालं, आपल्याला मिळाल्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूचं मिनिंग काय असतं ॲक्च्युली, की 20 to 30 इथपर्यंत टोटल जे काही फ्रिक्वेन्सी आहे ते किती आहेत टोटल. म्हणजे त्यामध्ये त्याच्या आधीच्या सगळ्या ॲड झालेल्या असतात. 50 त्यानंतर त्यात 42 ॲड झाले 92. म्हणजे 20 to 30 क्लासमध्ये त्याच्या आधीच्या क्लासमधल्या फ्रिक्वेन्सी पण जेव्हा आपण ॲड करतो त्याला आपण म्हणतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. म्हणजे शेवटच्या क्लासमध्ये सगळ्याच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज येणार आहेत. आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी इथे फाइंड आउट करायच्या. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय काय लागतंय, आपल्याला n/2 लागतो. टोटल फ्रिक्वेन्सीवरून आपण n/2 काढतो. तो 272 आहे टोटल फ्रिक्वेन्सी. मग n/2 काय झाला, त्याचा हाफ 136. त्यानंतर आपल्याला लागते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन म्हणजे काय, जेव्हा आपण वरून स्टार्ट करतो ॲडिशन करायला त्याला म्हणतो आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. जर आपण खालून स्टार्ट केलं ॲड करायला, ही व्हॅल्यू ॲज इट इज घेतली, यामध्ये वरची व्हॅल्यू ॲड केली, त्यामध्ये त्याच्यावरची व्हॅल्यू ॲड केली अँड सो ऑन, असं करत गेलो तर याला म्हणतात मोर दॅन. दोन्ही मेथडनी सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आपल्या सिलेबसमध्ये लेस दॅनवाल्या फक्त एक्झाम्पल्स आहेत. ओके, तो लेस दॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला CF फाइंड आउट करायचा आहे. CF मध्ये कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जस्ट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू n/2 ही कुठे येते, किती फ्रिक्वेन्सी आली आपली 136. आता 136 ह्या फ्रिक्वेन्सीपेक्षा स्लाइटली मोठी फ्रिक्वेन्सी कम्युलेटिव्हमध्ये कुठं दिसतीये, इथं दिसली 142. या फ्रिक्वेन्सी n/2 काढला, n/2 याच्यावरून आला, त्यापेक्षा थोडीशी मोठी फ्रिक्वेन्सी कुठे मिळाली मला, इथे मिळाली. म्हणजे 136 जर मला या टेबलमध्ये टाकायचं आहे तर तो कुठं येणार आहे हो, तो याच्या खाली येऊ शकत नाही कारण ती व्हॅल्यू 136 आहे. तर ती मॅक्झिमम इथपर्यंत कुठंतरी ती व्हॅल्यू येऊ शकते. मग हा जो क्लास आपण सिलेक्ट केला हा, ओके, ही जी फ्रिक्वेन्सी आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही आली 142. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी, हा जो क्लास आहे हा झाला आपला सिलेक्टेड क्लास. ओके, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण n/2 पेक्षा मोठी सिलेक्ट केली, हा क्लास माझा सिलेक्ट झाला. या क्लासला मी काय म्हणणार आहे, या क्लासला आपण म्हणणार आहे मीडियन क्लास. म्हणजे आपल्या स्कोरचा मीडियन या क्लासमध्ये कुठेतरी येणार आहे. ओके, मीडियन क्लासमधली जी फ्रिक्वेन्सी असेल याला आपण म्हणणार आहे F, याला आपण म्हणणार आहे स्मॉल f, जो की डिनोमिनेटरमध्ये आहे. ओके, बघा आता यामध्ये इथं मिळाला मला F. मग याच्या आधीची जी फ्रिक्वेन्सी असेल त्याला आपण म्हणणार CF, प्रिसिडिंग क्लास, आधीचा क्लास. Fच्या आधीचा क्लास, मग ही झाली माझी CF. ओके, आणि लोअर लिमिट कुठला असणार आहे मग क्लासचा, हा असणार आहे L काय आला माझा 30. आणि हाईट राहिला काय H, हाईट किती आहे क्लासची, क्लासचा विड्थ किती आहे 10. सो ज्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या त्या व्हॅल्यूमध्ये बघा L किती मिळाला आपल्याला 30. त्या क्लासचा लोअर लिमिट आपल्याला CF किती मिळालेला होता, CF मिळालेला होता 92. ओके, 92 मिळाला. फ्रिक्वेन्सी किती मिळाली ऑफ मीडियन क्लास, मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी बघा इथे, हा मीडियन क्लास आहे, ह्याची फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला 50.
सो दॅट इज मीडियन फ्रिक्वेन्सी 50. त्यानंतर क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास किती होता, 30 to 40 होता ना, त्यामुळे मग ह्याचा क्लास इंटरवल किती झाला, क्लास इंटरवल इज 10. या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या आपण टेबलवरून आणि त्या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. एल आहे 30, n/2 आहे 136 मायनस 92/50 इंटू 10. सगळ्यात पहिल्यांदा काय सॉल्व करतो, सगळ्यात पहिल्यांदा सॉल्व करतो ब्रॅकेट सॉल्व करावं लागतो पहिल्यांदा. सो 136 मायनस 92 झाला 44 डिवाइड बाय 50 इंटू 10. 0 0 कॅन्सल होईल, किंवा हे डिवाइड करा, कसंही करा आता तुम्ही यामध्ये, म्हणजे ही टर्म पहिली तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागेल. ब्रॅकेट सॉल्व केला मी, मल्टिप्लाय केलं. बघा रूल काय असतो, बॉड मास विसरू नका, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन आणि सबट्रॅक्शन, या सिक्वेन्सने आपल्याला गोष्टी कराव्या लागतात. सो पहिला मी ब्रॅकेट सॉल्व करणार, ब्रॅकेट नंतर येतंय काय डिव्हिजन केली, त्यानंतर काय येतंय मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लाय करायचं, आणि मग सगळ्यात शेवटी हा नंबर ॲड करायचा. सो 30 प्लस सो अँड सो 30 प्लस 8.8, आन्सर काय झालं 38.8. मीडियन ऑफ द गिवन क्लास काय झाला 38.8. मीन काहीतरी वेगळा असेल, पण या क्लासचा मीडियन काय झाला, मीडियन व्हॅल्यू ऑफ दिस किती आहे 38.8. ओके, सो दिस इज हाऊ वी फाइंड आउट मीडियन ऑफ ग्रुप फ्रिक्वेन्सी डेटा. ओके, स्टेप सगळ्या दिलेल्या आहेत, कशा करायच्या बघा. आता पुढचं एक एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये डेली वेजेस दिलेले आहेत सो अँड सो, आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे अगेन मीडियन. बट इथे प्रॉब्लेम बघा काय, इथे प्रॉब्लेम आहे द क्लासेस आर नॉट कंटिन्युअस क्लासेस नाही आहे. ग्रुप डेटा आहे, ग्रुप्समध्ये दिला आहे, बट इट इज नॉट कंटिन्युअस. मग कंटिन्युअस याला पहिला करावं लागेल. कसा कंटिन्युअस करतो आपण, या दोन्हीचा मिड पॉईंट काढायचा. 84 आणि 85चा मिड पॉईंट काय 84.5, म्हणजे काय झालं, आपण यात 0.5 ॲड केला, इथून 0.5 मायनस करावं लागेल मग, कारण क्लास विड्थ सेम पाहिजे. मग इथून 0.5 मायनस केला, इथून 0.5 ॲड केला. सेम इथं 89 to 90, मग यामध्ये काय होईल 89.5, इथे होईल 94.5 अँड सो ऑन. म्हणजे आपले क्लासेस 80 to 84च्या ऐवजी काय झाले 79.5 to 84.5, 84.5 to 89.5 अँड सो ऑन. ओके, मग आता याचा आपल्याला मीडियन काढायचा आहे. फॉर्म्युला इज सेम. पहिल्यांदा काय करणार आपण, ओरिजिनल क्लास लिहिणार. आता यामध्ये एक कॉलम वाढणार आहे ऑब्व्हियसली. ओरिजिनल क्लासवरून आपण काय करणार आहे, आपण कंटिन्युअस क्लास बनवले बघा 79.5 to 84.5. 0.5 आधी आणि 0.5 नंतर वाढवलं, आणि ह्या व्हॅल्यू मग सेम येतील. 84.5 इथं 84.5, 89.5 तीच व्हॅल्यू इथे 89.5. सो आता आपले क्लासेस कंटिन्युअस झाले. यानंतर नेक्स्ट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ती फ्रिक्वेन्सी त्याचा समेशन घेतला, ज्याला आपण एन म्हणतो 130. ओके, या फ्रिक्वेन्सीचा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. लेस दॅन ही कशी घेतो आपण, पहिला नंबर ॲज इट इज 20 यामध्ये ॲड करा मिळणार 30, 25 यामध्ये ॲड करा मिळणार 55, 40 55 मध्ये ॲड करा मिळणार 95 अँड सो ऑन. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आली, ह्याचा अर्थ आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. ओके, सो व्हॉट वी गॉट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. ओके, 130च्या 130 आपल्याला मिळाल्या शेवटपर्यंत. आता काय काय फाइंड आउट करायचं आहे बघा. आठवा आता फॉर्म्युला काय होता, फॉर्म्युला काय आपला पाठ पाहिजे. फॉर्म्युला काय आहे हो मीडियनचा फॉर्म्युला इज एल प्लस काय आहे n/2 मायनस CF डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी इंटू एच. बरोबर आहे फॉर्म्युला. यामधल्या गोष्टी ज्या आहेत त्या मला फाइंड आउट करायच्यात इन दिस. मग यामध्ये मला काय काय मिळतंय, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करायचा असतो CF कशावरून आपल्याला मिळतो, CF मिळतो आपल्याला n/2 वरून. व्हॉट इज n/2, 130/2. 130/2 म्हणजे किती व्हॅल्यू आली 65. 65 पेक्षा स्लाइटली ग्रेटर व्हॅल्यू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये कुठली आहे 65. इथे 55 आहे त्यामुळे हा नाही चालणार. 65 आपल्याला इथे मिळू शकतो. म्हणजे हा जो क्लास आहे या क्लासला मी काय म्हणणार आहे, या क्लासला मी म्हणणार मीडियन क्लास. आपल्याला मीडियन क्लास मिळाला. मीडियन क्लास तुम्ही एक्झाममध्ये लिहिताना तुम्ही हा स्क्वेअर असा करू शकता, त्याला हायलाईट करू शकता, किंवा खाली तुम्ही लिहू शकता 94.5 to 99.5 इज द मीडियन क्लास. मग आता यामध्ये मीडियन क्लासची जी असते त्यालाच म्हणतो आपण F. याच्या आधीची जी असते त्याला आपण म्हणतो CF. म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज काय काय मिळाल्या, F मिळाला 40, CF मिळाला 55. व्हॉट इज L, L इज दिस 94.5. हा मिळाला L. हाईट किती आहे हीच हाईट घेणार आहे आपण 94.5 to 99.5. यातून 99.5 मधून 94.5 मायनस केला तर मला व्हॅल्यू किती मिळणार आहे, इट विल बी इक्वल टू 5. ओके, या व्हॅल्यू आपल्याला आता या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आहेत. ओके बघा,
एफ मिळाला, सी एफ मिळाला, फॉर्म्युला आहे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या, मला मिळाला फायनल 95.75 इज द मीडियन. म्हणजे आपण 2 एक्झाम्पल बघितले मीडियनचे. एक एक्झाम्पल बघितलं ज्यामध्ये रेडीमेड कंटिन्युअस क्लासेस आहेत, दुसरं एक्झाम्पल बघितलं ज्यामध्ये क्लासेस डिसकंटिन्युअस होते, त्याला आपण कंटिन्युअस करून घेतले. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही क्लास कंटिन्युअस करून घेता तेव्हा हा जो कॉलम आहे या कॉलममधल्या कुठल्याही व्हॅल्यू वापरायच्या नाहीत. या कॉलममध्ये बघा 95 to 99 याचा क्लास हाईट 4 आहे, बट यूज करताना आपण कुठली यूज केली आहे, नवीनवाली यूज केली आहे 5. लोअर लिमिट या क्लासचं 95 होतं, पण आपण यूज करताना कुठलं यूज केलेलं आहे, नवीनवाला यूज केलेलं आहे. त्यामुळे ओरिजिनल जो काही क्लासेस आहेत जर डिसकंटिन्युअस असतील तर त्याचा यूज करायचा नाही. आपल्याला कुठला वापरायचा आहे, कंटिन्युअस क्लास वापरायचा आहे. आलं लक्षात. मीडियन कॅल्क्युलेट करताना आपल्याला फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यामधल्या व्हॅल्यूज करण्यासाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची, त्यावरून मीडियन क्लास फाइंड करायचा, त्यातच फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्याच लोअर लिमिट आहे, त्याचीच हाईट आहे आणि त्याच्या आधीचा जो आहे तो असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. दॅट्स इट. सोपं आहे. ओके. सो मीडियन काढताना आपल्याला या स्टेप ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतात. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आइन्स्टाईन ट्युटोरियल्स. स्टॅटिस्टिक टॉपिकमधला एक छोटासा सिम्पल, ज्यावरती 2 किंवा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन येतात असा पार्ट आपण इथे बघणार आहोत, विच इज कॉल्ड ॲज मोड ऑफ अनग्रुप डेटा. मोड फाइंड आउट करायचा. आता मोड म्हणजे काय आहे? मोड म्हणजे काय? द स्कोर विच इज रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स. आपल्याकडे सपोज 50 स्टुडंटचा डेटा आहे, 50 स्टुडंटच्या डेटामध्ये एखादा स्कोर आहे जो मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स रिपीट झालेला आहे, तो जो आहे त्याला आपण म्हणतो द मोड ऑफ द डेटा. आता हे आपण मॅन्युअली तर करू शकत नाही, मग ह्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो. ग्रुप डेटा जर असेल, ग्रुप फ्रिक्वेन्सी जर असेल, तर ग्रुप फ्रिक्वेन्सीसाठी मोड फाइंड आउट करण्यासाठी एक रेडीमेड डेटा आहे, आपण मॅन्युअली नाही करू शकत. तर हा जो रेडीमेड फॉर्म्युला आहे, मोड इज गिवन बाय एल लोअर लिमिट F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2 F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. आता हे काय आहेत? एल आहे लोअर लिमिट ऑफ द मॉडल क्लास. मॉडल क्लास कसा फाइंड आउट करायचा? तर ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असेल, इट इज सिम्पली कॉल्ड ॲज मॉडल क्लास. त्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडल क्लास, त्याच क्लासची फ्रिक्वेन्सी असेल F1. फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मॉडल क्लास, मॉडल क्लासच्या आधीचा, आणि द क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सिडिंग द मॉडल क्लास, मॉडल क्लासच्या नंतरची जी फ्रिक्वेन्सी असेल त्याला आपण म्हणणार आहे F2. म्हणजे थोडक्यात 3 फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळणार आहेत. पहिली फ्रिक्वेन्सी असणार आहे F1 जी की मॅक्झिमम असेल तुमच्या त्या टेबलमध्ये, त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी असेल त्याला आपण म्हणणार F0, त्याच्या नंतरची असेल त्याला आपण म्हणणार F2. ओके. देन H काय आहे? H इज द क्लास इंटरवल ऑफ मॉडल क्लास. क्लासेसचे इंटरवल नॉर्मली सेमच असतात, तर त्या इंटरवलला आपण म्हणतो H. आता कसं फाइंड आउट करायचा? सपोज एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पलमध्ये क्लासेस दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल क्लासेस कंटिन्युअस आहेत का? तर येस आहेत. क्लासेसच्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. याला आपण सोल्युशनमध्ये वर्टिकल फॉर्ममध्ये लिहून घेतो, क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज. ओके. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मॉडल क्लास फाइंड आउट करायचा आहे. मॉडल क्लास फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागते? वी नीड टू फाइंड आउट द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. फक्त बघायचं, यात क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वगैरे काढत बसायचं नाहीये. डायरेक्टली फ्रिक्वेन्सीमधून मॅक्झिमम सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी कुठली आहे? 70 आहे. 70 ही फ्रिक्वेन्सी आहे. याचा अर्थ हा जो क्लास आहे याच क्लासला आपण काय म्हणणार आहे? याला आपण म्हणणार आहे मॉडल क्लास. या क्लासला म्हणणार आपण मॉडल क्लास. ओके. आणि ही जी फ्रिक्वेन्सी असेल या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो? या फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो F1. मॉडल क्लासची फ्रिक्वेन्सी याला आपण म्हणतो F1. ओके. आता मॉडल क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळाली जी की मॅक्झिमम आहे. आता मॉडल क्लास मिळाला आपल्याला 10 to 20, याला नाव आहे मॉडल क्लास. या F1च्या आधीची फ्रिक्वेन्सी असेल F0, याच्या नंतरची फ्रिक्वेन्सी असेल F2. आधीच्या फ्रिक्वेन्सीला मी म्हटलं F0, नंतरच्या फ्रिक्वेन्सीला मिळालं F2. आता 2 व्हॅल्यू राहिल्या. आता यामध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यू राहिल्या? एल राहिला, लोअर लिमिट ऑफ द मॉडल क्लास. मॉडल क्लास आपला काय होता? 10 to 20 होता. तर लोअर फ्रिक्वेन्सी काय आहे? एल. ती किती आहे? 10. ओके. लोअर लिमिट. आणि याची हाईट किती आहे? म्हणजे याची विड्थ किती आहे? विड्थ इज इक्वल टू 10. सो H, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ H? H इज ऑल्सो 10. ओके. व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यू पुट केल्या. 70 मायनस 30 अपॉन 2 टाइम्स 70. हा 2 फक्त या F1ला मल्टिप्लाइड आहे. मायनस F0 मायनस F2 या ज्या व्हॅल्यूज आहेत या अशा मिळाल्या. कॅल्क्युलेशन केलं. फायनली आपल्याला काय मिळेल? मोड ऑफ द एज. काय आहे मोड? ग्रुप फ्रिक्वेन्सीचा 16.67. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ पीपलचं एज कशाच्या अराउंड आहे? 16च्या अराउंड आहे. मीनमध्ये आपण ॲव्हरेज काढतो, मीडियनमध्ये आपण ट्रेंड काढतो, कुठल्या ट्रेंडच्या आसपास आहे. मोडमध्ये आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू काढतो की कुठली व्हॅल्यू ही रिपीटेड आहे.
ओके, सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट मोड ऑफ द डेटा. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूयात. बघा यामध्ये पण क्लासेस जे आहेत, क्लासेस कंटिन्युअस आहेत. यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठली आहे, 80 आहे. मग आपला हा झाला F1, त्याच्या आधीची झाली F0, त्याच्यानंतरची झाली F2, हा झाला L, हाईट झाली 1, h इज इक्वल टू 1. हाईट कशी काढतोय आपण, हायर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केली, आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली 4.33. म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त लोक कशात आहेत, ऑब्व्हियसली याच मोडो क्लासमध्ये असणार आहेत. फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे जास्त लोक, जास्त पॉप्युलेशन यामध्ये आहेत. काय इथे आहे मिल्क कलेक्टेड, मग जास्तीत जास्त मिल्क कलेक्टेड हे कुठल्या ह्यामध्ये आहे 4 to 5 मध्ये. त्यात पण ती व्हॅल्यू काय आहे, ती व्हॅल्यू आहे 4.33. ओके, दिस इज व्हॉट इज द मोड. ओके, आता नेक्स्ट एक एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. यामध्ये काय वेगळं आहे बघा, क्लासेस आर नॉट कंटिन्युअस. क्लासेस कंटिन्युअस नाही आहेत. आता याला कंटिन्युअस करून घ्यावं लागेल. करून घेताना आपण काय करतोय, ओरिजिनल क्लासेस लिहिले आणि कंटिन्युअस करून लिहिले, जसे आपण आधी मेडियनमध्ये केले तसेच. 9 आणि 10 यामधला मिड पॉईंट आपण फाइंड आउट केला, याचा तो आहे 9.5. ओके, म्हणजे 0.5 इथे ॲड झाला, 0.5 इथं मायनस होणार. ओके, 4.5 अँड दिस इथे पण या दोन्हीचा मिड पॉईंट 5 लेस दॅन 5 आहे, तर लेस दॅन 5 4.5 पासूनचा 0 पर्यंतचा आपण घेऊ शकतो. ओके, आणि पुढचे सगळे मिड पॉईंट फाइंड आउट केले. नवीन अपडेटेड क्लासेस वी गॉट लाईक दिस. फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ पेशंट्स मिळाले. हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे, हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 50. मग हा झाला F1, त्याच्या आधीची झाली F0, त्याच्यानंतरचा झाला F2. नॉर्मली फ्रिक्वेन्सी ही एक नंबरला कधीच येत नाही, ती मध्येच कुठेतरी येणार आहे. ओके, तो F1 इज दिस. मग आता मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला. मॉडेल क्लास कुठला मिळाला, हा मिळाला. ओरिजिनल क्लासेस आता आपल्याला वापरायचे नाहीत. आपण जेव्हा अपडेट करतो, कंटिन्युअसमध्ये त्याला कन्वर्ट करतो, त्यावेळी आपल्याला क्लासेस कुठले यूज करायचे, न्यूवाले यूज करायचे. सो लोअर लिमिट L इज 9.5, हाईट इज 5. ओके, सो मोड आपण कॅल्क्युलेट केला. मोड ऑफ द एजेस किती झाला, मोड 12.31 हा झाला मोड. ऑब्व्हियसली तुमचं जे आन्सर आहे हे करेक्ट आहे का नाही हे कसं कळणार तुमचं, हे आन्सर तुमचं नेहमी मॉडेल क्लासमध्येच येणार आहे. म्हणजे काय, जिथं तुमची फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे, ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे याच क्लासच्या रेंजमध्ये तुमचा आन्सर असणार आहे. 12.31 आन्सर आलं, हे 9.5 आणि 14.5च्या मध्येच असणार आहे. तुमचा आन्सर चेक करायला, व्हेरीफाय करायची की कुठली मेथड आहे, हे आन्सर मॉडेल क्लासमध्येच येणार. ओके, काही क्वेश्चन्स आहेत मल्टिपल चॉईसमध्ये, या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण फाइंड आउट करू शकता. ओके, यामध्ये बघा तिन्ही पण फॉर्म्युला ॲट प्लेस दिलेले आहेत. कुठला फॉर्म्युला कशाचा आहे, मोडचा फॉर्म्युला, मीडियनचा फॉर्म्युला आणि मीनचा फॉर्म्युला. मीनचा फॉर्म्युला कुठे दिसतोय आपल्याला, हा मीनचा फॉर्म्युला आहे डायरेक्ट मेथडचा. त्यानंतर मीडियनचा फॉर्म्युला, मीडियनमध्ये आपल्याला माहिती आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी यूज केली जाते. आणि मोडमध्ये आपण F0, F1 आणि F2 यूज करतो. सो मोड, मीडियन आणि मीन ह्याचे फॉर्म्युलेज हे आपल्याला पाठ पाहिजे. थोडक्यात आतापर्यंत आपण 5 फॉर्म्युले बघितले. मीन आहे, मीनचे 3 मेथड्स आहेत, 3 मेथडचे 3 फॉर्म्युले येतील. त्यानंतर मीडियनचा एक फॉर्म्युला आहे आणि मोडचा एक फॉर्म्युला आहे. ओके, प्रिव्हियसली आस्क्ड क्वेश्चन्स बघा. आता 19 मध्ये हा क्वेश्चन आलेला होता. व्हॅल्यू ऑलरेडी दिलेले आहेत, टेबल दिलेलं नाही आहे, व्हॅल्यूज दिल्या आहेत. फॉर्म्युला यूज करा, व्हॅल्यू पुट करा, गेट द आन्सर. ओके, रिसेंट एक क्वेश्चन आहे जुलै 24चा. बघा 4 मार्कला क्वेश्चन मिळालेला आहे. 4 मार्क्ससाठी आला आहे क्वेश्चन. 4 मार्क्स. वन ग्रुप ऑफ द स्टुडंट्स, 10% स्टुडंट गॉट 0 to 20, 20% स्टुडंट गॉट 20 to 40, 35 स्टुडंट गॉट सो अँड सो. म्हणजे बघा क्लासेस दिलेले आहेत. हा फर्स्ट क्लास झाला, हा सेकंड क्लास आहे, त्यानंतर हा थर्ड क्लास आहे, हा फोर्थ क्लास आहे, हा फिफ्थ क्लास आहे. एवढंच आहे. म्हणजे याच्यावरून काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा तर टेबल बनवावं लागेल. ओके, टेबल आपल्याला बनवावं लागेल. प्रिपेअर्ड अ ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आणि फाइंड द मोड ऑफ द फ्रिक्वेन्सी. आता नंबर ऑफ स्टुडंट्स इन वन ग्रुप ऑफ स्टुडंट्स किती पर्सेंटेज मार्क्स मिळाले, 30 स्टुडंट्स, रिमेनिंग 30 स्टुडंट गॉट 80 to 20 मार्क्स. म्हणजे आपल्याला हे जे स्टुडंट आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स, हे आपल्याला फाइंड आउट करावे लागतील पर्सेंटेजवरून. बघा इथे पर्सेंट दिलाय, इथे पर्सेंट दिलाय, इथे पर्सेंट दिलाय आणि इथं म्हणतात रिमेनिंग 30 स्टुडंट्स. फ्रिक्वेन्सी आपल्याला पर्सेंटेजमध्ये घेता येत नाही. फ्रिक्वेन्सी ही ॲक्च्युअल व्हॅल्यू पाहिजे. मग त्यासाठी ॲक्च्युअल व्हॅल्यू काय असेल, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत ते आधी फाइंड आउट करावं लागेल. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हु गॉट 80 to 20 किती असणार आहेत, किती फ्रिक्वेन्सी दिल्या आहेत, 10%, 20%, 20%, 35%.
या सगळ्याची मी ॲडिशन केली, ती 100मधून मायनस केली, मला मिळालं 15%. ह्याचा अर्थ 15% स्टुडंट्स हे आहेत 80 to 100मध्ये, पण त्यांचा ॲक्च्युअल नंबर पण दिलेला आहे 30. थोडक्यात 15% ऑफ एक्स इज इक्वल टू 30. ॲक्च्युअल नंबर 30 आहे. यावरून आपल्याला मिळतो टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती असतील, मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट असणार आहेत 200. यासाठी हा 4 मार्कला आहे, म्हणजे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला अजून एक्स्ट्रा आलं 1 मार्कसाठी. 0 to 80 हे सगळे हे लिहून घेतले, 80 to 100चा पुढचा एक क्लास असेल. आणि यानंतर 10% ऑफ 200 किती झाले मग नंबर ऑफ स्टुडंट्स, 20 झाले, 20% म्हणजे 40 झाले, 70 झाले, 40 झाले आणि फायनली 30. म्हणजे आपल्याला आता पूर्ण जो टेबल आहे हा असा मिळाला. ओके, 0 to 20 to 40 हे सगळे क्लासेस लिहिले. ओके, आणि या क्लासेसमध्ये आपण काय केलं, फ्रिक्वेन्सीज लिहिल्या. ओके, याची काय गरज नाही आहे. या फ्रिक्वेन्सीमध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी 70 आहे, ती झाली F1, त्याच्या आधीची F0, त्याच्यानंतरची F2. हा झाला तुमचा मॉडेल क्लास. ओके, मॉडेल क्लास तुम्हाला लिहावा लागतो 40 to 60. मॉडेल क्लासमध्ये मिळतो काय आपल्याला मिळतो L 40, त्याची हाईट मिळाली 20, मी व्हॅल्यू पुट केल्या, आन्सर इज 50. हे आन्सर या रेंजमध्येच आलं पाहिजे. ओके, सो यासाठी आपल्याला 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. ओके, सो मोड फाइंड आउट करायला सिम्पल आहे, फॉर्म्युला यूज करायचा आहे. टेबल आपल्याला फॉर्म करायचा आहे. टेबलमधली हायेस्ट फ्रिक्वेन्सी असणार आहे F1, त्याच्या आधीची F0, नंतरची F2. तोच क्लास असेल मॉडेल क्लास, त्याच एका क्लासवरती सगळा खेळ आहे. त्या क्लासचा लोअर लिमिट असेल L, क्लासची हाईट असेल H. तुमचं जे फायनल आन्सर आहे ते पण त्या क्लासच्या रेंजमध्येच येणार आहे. ओके, मोडसाठी एवढीच फक्त प्रोसिजर आहे. सिम्पल आहे. बाकीचे एक्झाम्पल्स आहेत मोडचे, ते ट्राय करा.